हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री समर्थ बोला ताई. हा मी यांना आता झोपलेले असेल मग त्याच्यामुळे काही फोन नाही केला. नाही नाही, आज काही झोपली नाही. आज भरपूर काम होते बाहेरची. हो का. हा, ते काय चालूच राहतं हो ताई. हा अजून कसं ते रिटायरमेंट झाली, पण ते ऑफिसचे प्रोसेस राहिले आहेत भरपूर. हा मग ते लवकर होत नाही ना. नाही ना, फार वेळ लागतो. हा मग सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. खूप. हम्म. काय म्हणते तब्येत काय म्हणते. तब्येत मस्त. तब्येत बरी. मस्त मस्त आहे मस्त. का. काही नाही. हा काल मी म्हणजे स्वामीला सांगितलं होतं माझं काम समजा मुलाचं आयडेंटिटी कार्ड तो फौजीमध्ये आहे ना, हा 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 हा. त्याचं आयडेंटिटी कार्ड हरवलेलं होतं. अरे कसं काय होत आहे? त्याने कुठं ठेवलं आणि कुठं नाही पूर्ण घर धुंडळलं त्यांनी पण तो सापडलाच नाही. हो बाई. हा. हा म्हणलं मग आता काय करावं. मग ते इथं आमच्या तिथं पिसादेवीला केंद्र आहे ना, त्या ताईला फोन केला. कुठे? इथं पिसादेवी संभाजीनगरमध्ये. अच्छा अच्छा. हा हा हा. हा हा. तर मग त्या म्हणे काल भैरवला जाऊन विनंती करून या म्हणे तुम्ही, हा हा. आणि ते हरवलेली वस्तू ते मंत्र आहे ना ते पठण करा म्हणे. अच्छा. हा हा. हा मग तो परवा दिवशी रात्रीपासून परेशान झाला होता. मग मी म्हणलं स्वामीला जर त्याचं सापडलं तर मी ताबडतोब अनुभव शेअर करेन म्हणलं. अच्छा. हा हा हा. मग तिकडून जाऊन आलो काल भैरवच्या मंदिरात त्याला हे केलं आणि घरी आलो पण मग काही सापडलंच नाही. पूर्ण घर पाहू परेशान झालो. अगो बाई. हा हा. हा आणि मग काल 5 वाजता मग सहज म्हणलं चल बरं म्हणलं माझ्यासोबत मी पाहू लागते म्हणलं तुला सापडतं पाहू. हा हा हा. आम्ही गेलो आणि जी बॅग त्याने पाहिलेली होती त्या बॅगेतच त्यांनी चैन उघडल्याबरोबर त्याला ते आयडेंटिटी कार्ड सापडलं. म्हणजे आधी शोधलं होतं तिथे? हो हो सगळं घर पूर्ण बॅगी बघितल्या त्यांनी. अय्या. हा. काय बोलायचं सांगा ताई आता. नाही 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 खूप म्हणजे खूप अनुभव येत आहे. पण आता कसं आहे हा. शब्दात व्यक्त नाही करता येत ते. शब्दात नाही व्यक्त करताय. आणि हम्म. तो मंत्र कोणता म्हटलं जरा सांगता का ते? तो संस्कृत मधून नाही मला एवढा नाही सांगता येणार. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे बघा. अच्छा तोच का? हा हा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. हा हा हा. हा मग मी म्हणलं मी लगेच मागं पण तो मागच्या वेळेस आला होता सुट्टीवर ना, हा. तर इथून निघाला त्याला याला आपलं ओंकारेश्वरला जायला अंधार पडला समजा. अच्छा. हा हा. हा मग मुलगा होता तो मुलगा बायको आणि तो 3 जण गाडीत गेले समजा. तर त्याला काय वाटलं पोरगं म्हणे मला शी करायची. तो म्हणे नाही हा. डायपर लावलेलं नाही म्हणे मला शी बाहेरच करायची म्हणे. हा हा हा. मग एक असं हॉटेल होतं संध्याकाळचा टाइम होता. हॉटेलवर उभे राहिले हा. आणि हॉटेलवर उभे राहिले आणि मग पुढे त्यांनी जायचं म्हणून हा. हे केलं समजा. तिथे 2-3 जण माणसं असे बसलेले होते. बरं. हा. हा एक जण त्याला काय म्हणे बोलला समजा होऊन काय आहे काय नाही. हा. मग म्हणे नाही म्हणे तुम्ही आता आहे ना इथून रात्री जायचं नाही म्हणे. बरं. हा. हा इथून म्हणजे थोडंसं पुढे जा. इथं गजानन महाराजचा मठ आहे म्हणे. माझे मित्र आहे सगळे हा. आणि तुम्ही इथंच थांबणार म्हणे जाणार नाही. आता याने नुसतं आपलं हौशी केलं हा. पण त्यांनी त्या माणसाने लगेच तिकडे फोन केला महाराजाच्या मंदिरामध्ये शेगावच्या जे याच्या पाशी ओंकारेश्वर पाशी समजा. हा हा हा. आणि सांगितलं की माझा एक मित्र येतोय म्हणे त्याला राहायची सोय करा म्हणे. बरं. हा. हा मग हा हो नाही काहीच नाही विषय. त्याला डायरेक्ट सांगितलं की तू तिथं जाशील थांबशील हा आणि पण पुढे मग जाणार त्यांनी नाही. म्हणजे त्यांना एवढं डायरेक्ट ऑर्डर काय म्हणलं ताई? एवढी डायरेक्ट त्याने असं ऑर्डरच कशी काय दिली की नाही बाबा तू जाणार नाही हा पुढे? मग तेच नाही समजलं. मग त्यांनी काय केलं पाहता असे फोटो काढून घेतले. अच्छा. हा हा. हा तो म्हणतो मला एकदम म्हणजे ते फोटो मला पाठवले नंतर आणि मला फोन केला म्हणते ताई ते फोटो बघ म्हणे. मी फोटो बघितल्यावर माझ्या अंगाला काटा झाला. म्हणजे असं वाटलं की आपले शेगावचे गजानन बाबा आणि स्वामी समर्थ. हो. हो. अरे मी बापरे. त्यावेळेस पण म्हणजे फोन केले 2-3 वेळेस आणि तुमचा फोन आला आणि माझा फोन डिस्प्ले हे झालं. मग मला फोनच नाही उचलता आला. अच्छा. हा हा. हा मग तो तिथं रात्री गेला. त्या लोकांनी त्याची म्हणजे पूर्ण हे करून ठेवली. हा. मग त्यांनी सांगितलं की आधी इथं जा फ्रेश व्हा
आणि याचं आपलं ते ओंकारेश्वरचं दर्शन घ्या आणि मग सकाळी पुढे जा. हो ते म्हणजे रात्री इथं म्हणजे भीती म्हणे रात्री लोक मागं लागते म्हणे गाड्या घेऊन. तर खरंच जाताना अंधार पडला ना ते एक 2 व्हीलरवाले त्याच्या मागे निघाले होते. बाप रे. हो बघा. तो म्हणतो स्वामींनी मला दर्शन दिलं. म्हणजे मी केंद्रामध्ये आरती होती ना तर मी स्वामीला म्हणलं स्वामी मला आज कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्ही दर्शन द्या म्हणलं. बरोबर आहे. तर स्वामींनी मला दर्शन नाही दिलं पण त्याला दर्शन दिलं समजा त्या माणसाच्या रूपामध्ये. हो ना. किती छान होतं अनुभव. म्हणजे हे रात्रीचा प्रवास करणं आणि ते कसं त्या मुलाने हट्ट धरावा त्याच्या की नाही मला डायपर मध्ये नाही करायची. आणि हे लहान मुलांच्या रूपात ना ताई भगवंतच असतात. हो नाही खरंच आहे ना. तो म्हणतो मला कुणाला देव नाही देव मला दर्शन दिलं. म्हणजे त्याचा फौजीमध्ये येतो पण मग त्याचा अनुभव खूप बसला आता. म्हणजे विश्वास बसला ना आता. विश्वास बसला. हो त्याला म्हणजे अनुभव आले ना तर विश्वास भरपूर बसला त्याचा. तो मानतो त्याची बायको पण करते समजा. तो पण करतो. नाही पण विश्वास असणं फार गरजेचं आहे. आणि विश्वास एकदा ठेवला की मग तो काही निघत नाही. नाही निघत नाही. बरोबर. आणि कसं आहे मग स्वामी अनुभव देत असतात मग त्यांना क्षणाक्षणाला समजतं नाही हा स्वामीने दिलेला अनुभव आहे. आणि ते आता ते मी सांगते त्याला माझे अनुभव त्याला पण अनुभव आले त्याच्यामुळे त्याला पटकन विश्वास बसून गेला आणि तो त्याच्यात गेला पण. किती छान वाटतं ताई. हो काही नाही करत पण मग जसं स्वामींनी नाम जप चालू राहते. समजा आता ड्युटीला आहे तर त्याला दुसरं काही जमत नाही. नाही ठीक आहे ना ताई. मी म्हटलं ना जास्त कठीण दादाश्री काय सांगतात की जास्त कठीण बोलूच नका परमेश्वराला. एकदम सोपं बोला. आता मी एवढे कोणी बोलतं 11 गुरुवार करेल. अरे फक्त बोला मी 1 गुरुवार करेल तरी स्वामी समजतं. त्यांना कडक नकोच आहे. कारण मग ते नाही झालं ना ताई मग आपणच आपल्याशी खोटं बोलतो देवाशी पण खोटं बोलतो. नाही बरोबर आहे मॅडम. कारण कसं आहे आपण एक करतो होतं एक त्याच्यापेक्षा आपण जेवढं होईल तेवढंच हे करायचं समजा नुसतं. अगदी तेच ना. मी तर आता म्हणते काही नाही सेवा झाली तरी चालेल फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. हो ताई. मी तर मुलांना पण तसंच सांगते. नको बेटा काही नाही उपवास वगैरे. आता सुनबाईला पण सुनबाई माझी फार कडक उपवास करते. म्हणजे तिथं फराळ बिराळ काही करत नाही. मी तर तिच्या आईला कंप्लेंट केली तिची. म्हटलं वहिनी मला हे बिलकुल आवडत नाही. हिचं तरुण पण आहे भूक लागून जाते. बरोबर आहे ना. हो आणि काय म्हटलं ही उपवास करते हे. तुम्ही साधं सरळ आपलं श्रद्धा ठेवा जप करा ठीक आहे ना. मग मला असं जीव खालीवर होतो आणि मग मला जेवायला लाज वाटते घरात. अरे मी म्हातारी असून मी जेवते. खरंच आहे ना. म्हटलं स्नेहा बघ तू जेवत नाही बेटा आणि मी जेवते. ते अरे आई असं काय बोलता असं त्याचं चालू असतं. म्हटलं नको बेटा एवढं उपवास करू तू. नाही ना खरंच आहे ना. आता तरुण मुलं आहेत तुम्ही. तुमचं खाण्यापिण्याचं वय आहे. तुम्ही तब्येती चांगल्या ठेवा. कारण तुम्ही बाहेर जाता. पण श्रद्धा ठेवा. असं बिना श्रद्धेचे हे करू नका. म्हणजे दीनदयाळ राहा. गरीबाला मदत करा. अंधारा पांगळ्याला हेल्प करा. हा खरा तुमचा उपवास आहे म्हटलं. खरंच आहे. आता ट्रेनमध्ये म्हटलं हे माणसं चढतात बाया चढतात. काहींजवळ मुलं असतात काही म्हातारे असतात त्यांना तुम्ही हेल्प करा ना. कोण नाही म्हणतं पण एखाद्या वयस्कर बाईला जागा द्या. ती तुझं फार मोठी तपस्या आहे म्हटलं. देवपूजा आहे खरंच आहे. देवपूजा आहे. इथून मग डायरेक्ट बॉम्बे पर्यंत तू 1.5 तास उभी जाणार आहे. पण एखाद्या वयस्कर व्यक्तीला जागा दिली हा तुझा फार मोठी सेवा आहे. खूप मोठी सेवा झाली. खरंच आहे. मग तेच फार सुंदर अनुभव ताई तुमचा. तर फोटो काढलेला असेल तो आहे का अजून फोटो तुमच्याकडे? फोटो आहे बरं का मॅडम. मी बघते माझ्या याच्यात जर आता ओपन झालं तर आहे नाही तर मुलगा आज अक्कलकोटला गेलेला आहे. बरं. तो आला का मी त्याच्याकडनं फोटो घेऊन तुम्हाला टाकते मग. त्याला फोन करून सांगितलं तरी चालेल. पण म्हणजे तो फोटो मला पाठवा. मी शेअर करते ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.